खूप हडताल आंदोलन, बरोबर आहे. त्याच्यानंतर माजी उपसरपंच प्रज्वल गुन्हेगार, बरोबर आहे, त्यांनी निवारण करून दिला होता. परंतु चाबी आतापर्यंत आमच्या संघटनेच्या कोणत्याही व्यक्तीपर्यंत आलेली नाही. तर तुम्हाला भेटण्याचं कारण म्हणजे तोच की आज चाबी मिळणार होती आम्हाला. ग्रामपंचायतला जायची गरज काय आता? ठीक आहे, मी आता माझे विषय चालू करू, ठीक आहे, पण आता चाबी आम्हाला केव्हापर्यंत भेटणार? तुम्हाला केव्हा पाहिजे? आज पाहिजे होती. ठीक आहे. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे हा 2 दिवसामध्ये कचरा साफ करून देऊ असं म्हणले होते, आश्वासन दिलं होतं. तर आता 2 दिवस उलटून गेले आहे, कचरा कधीपर्यंत साफ आहे? बरं, चला मग आमच्यासोबत आम्ही तुम्हाला नाही, ठीक आहे, मीटिंग आहे, आम्ही 1.5 घंटा थांबू. नाही, 1.5 घंटा थांबू ना, मीटिंग आहे. तुमचं तक्रार आहे, तुमची तक्रार द्या, त्याच्यावर मी कारवाई करतो. बरोबर. तुम्ही कालपासून खूपच चालू केला. कारण तुम्ही म्हणत आहे ना कचरा आहेच नाही म्हणून. चांगलं, कचरा त्या दिवशी ट्रॅक्टर लागली होती, झाला असेल पुन्हा ट्रॅक्टर लागला असेल, पण आम्ही तुम्हाला कचरा दाखवतो ना. हो तर मग काय तेच काम येऊन करून पाहू का? मी माझी विषय आहे, मी सांगतो तुम्हाला, सांगतो ना माझ्या कर्मचारी. ठीक आहे. त्याप्रमाणे मला आम्ही त्यांना पत्रही पाठवलं. ठीक आहे, मी मान्य करतो तुम्ही इसी आहे तर 1.5 प्रत्येक घंटा आहे. गोष्टीची जिद्दच करता. 1.5 घंटा आम्ही बाहेर थांबतो. बाहेर थांबले तरी मी काय आज तिकडे येणार नाही, उद्या येईन मी तिकडे. उद्या येणार. हो. बर, तर आमचा कचरा म्हणजे जो रोडवरचा कचरा आहे तो साफ कधी होणारच नाही असं तुमचं म्हणणं आहे. कसं कसं नाही होत साहेब? होणार. जर लोक आता कचरा असला सगळं असलं तर हे कचरा साफ झालेला लोक आहे. टॅक्स दिले असते का त्याला? नाही, कचरा पूर्ण साफ झालेला मग करणं आहे. चालूच राहते ना सर. हा? होत राहते कचरा साफ करणं आम्ही सुरू तुम्हाला राहते. डोळ्यांनी दाखवू तेव्हाच तर तू कचरा हा, दिसेल ठीक ना. आहे, ठीक आहे, माझ्या कर्मचाऱ्याला पाठवतो मी पुन्हा. हा, असे मला वाटलं. म्हणलं होतं काल एक फोन होतो ते पण आता बोललो. तुम्ही काय म्हणलं कचरा मला साफ तुम्ही झाला. तेच लावता यार. एवढं सगळं कचरा बोललो कचरा मला. साफ झालेला आहे असं म्हटलं तुम्ही. लावला होता ट्रॅक्टरच्या दिवशी, लाल असेल पुन्हा आणखी लावते. बरं, ठीक. आता साहेब म्हणत आहेत आज किंवा उद्यापर्यंत कचरा साफ होऊन जातील म्हणून. तुम्हाला मी समोरच्या व्हिडिओमध्ये पूर्ण रोडावरचा कचरा दाखवतो. जे आठवडी बाजारमध्ये ज्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे तो व्यक्ती बरोबर साफ करत नाही आणि ग्रामपंचायत त्यांच्याकडे लक्ष देत नाही. यासाठी आम्ही तक्रार देण्यासाठी आलो होतो. जय भीम.